नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी ही क्लिप पाठवणार आहे. कारण सभागृहामध्ये पण ते अनेक गोष्टी बोलत आहेत. आपल्याकडे नवी मुंबईमध्ये एक नवं सेंटर झालं, ज्याला डेटा सेंटर आपण म्हणतो. अलीकडे ते AI बद्दल खूप बोलत आहेत देवेंद्र फडणवीस. आणि AI चा गुन्हे संशोधनामध्ये खूप चांगला वापर सुरू आहे. पण आत्ताचा जो मिनॅस आहे ना, तो खूपच गंभीर आहे. जसं केंद्र सरकारने बहुतेक निर्देश दिलेत आणि मन की बातमध्ये पण पंतप्रधान ह्याबद्दल बोलते झालेले आहेत. ते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे सायबर गुन्हे. आता तुम्ही कुणालाही मोबाईलवरती फोन केला की आधी तो मेसेज येतो, तरीसुद्धा काय प्रकार सुरू आहे. म्हणजे आज पुण्यामध्ये ही सगळी कर्मचारी एक्झॉस्ट झालेली आहेत असं मला दिसतंय. कारण एकतर सायबर गुन्हे सिद्ध करण्यासाठीचं जे पुरेसं ट्रेंड मनुष्यबळ आहे ते आपल्याकडे नाही आहे. म्हणजे आता इथे एक एक पोलीस अधिकारी 90 वगैरे गुन्हे यांचा तपास करतो आहे. मी कल्पना करू शकतो की जो गुन्हाच उत्तर भारतात किंवा कुठे बंगालमध्ये घडतो, तिथे जाऊन आरोपी आणणं आणि त्या सगळ्या गोष्टी करणं आणि त्याचा तपास पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया सांभाळणं ही खूप किचकट गोष्ट आहे. पण आज पुन्हा तीच गोष्ट आहे की जी महाराष्ट्राने नीट समजून घ्यायला हवी. मी दोनच कदाचित भारतातल्या सुद्धा डिजिटल अरेस्टच्या ह्या दोन मोठ्या घटना असाव्यात. त्यात एकतर सिनियर सिटीजनच आहेत. पण त्याच्या आधी सुरेश शिंदेसाहेब जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आणि मॅडम पण आहेत स्वप्नाली शिंदेसाहेब. शिंदेसाहेब, ऑन एन ॲव्हरेज काय पर डे 1 करोड? ॲव्हरेज इथं एक वर्षात 1434 गुन्हे दाखल केले. त्यात साधारणतः 375 करोड हे पुणे शहर सिटीजनचे गेलेले आहेत. आणि ॲव्हरेज 1 कोटीच्या पुढे फसवणूक केली जाते पर डे. पर डे. आणि मेजॉरिटी क्राईम जो रजिस्टर्ड होतो तो अबाव 50 लाखवाला आहे. 50 लाखाच्या इथे आम्ही तपास करतो सायबर पोलीस स्टेशनला, होय. आणि इतर पोलीस स्टेशनला 50 लाखाच्या खालचे आम्ही पोलीस स्टेशनला वर्ग करतो. जनरल तुमचं ऑब्झर्वेशन असं आहे की IT मधले आणि सेवा आपल्या सैन्य दलामध्ये असलेली जी मंडळी ती मोठ्या संख्येनं फसत आहेत. सिनियर सिटिझनशिपचा जास्त फसवणुकीसाठी वापर केला जातो. आणि जे एक सर्व्हिसमन आहेत ज्यांनी नोकरी सोडले ही लोक याच्यात जास्त फसले जातात. त्यात IT इंजिनियर पण सामील आहेत की जी सुशिक्षित लोक आहेत. अवेअरनेस असून माहिती असून सुद्धा ते ह्या प्रकरणाला बळी पडत आहेत. अर्थात सुशिक्षित आणि शहाणपण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आता मी ज्यांची केस तुम्हाला विचारणार आहे ते तर आज त्यांना एवढा मेंटल शॉक बसला आहे की त्यांच्या कुटुंबियांनी नेहमी जशी विनंती असते तशी, नाव तर आम्ही घेणारच नाही आहोत, तर ते सिनियर सिटीजन आज त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज पडली आहे. त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत. ते हे डिजिटल अरेस्ट झालं कसं त्यांच्याबद्दल? त्यांचं वय किती आहे? 62 वर्षाचे ते ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना घरी असताना एक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आला आणि त्यावर त्यांना तुम्हाला अटक होईल असं हे दाखवून त्या व्हॉट्सअपमध्ये पोलीस स्टेशन दाखवून त्यांना भीती दाखवली गेली की तुम्हाला अरेस्ट होईल, नाही तर तुम्ही आमचे पैसे जमा करा. तर पैसे जमा केले तर तुमचं अरेस्ट आम्ही हे करू, कॅन्सल करू, अशी भीती दाखवून त्यांच्याकडून विविध खाते देऊन बँकेतून पैसे त्यांनी वर्ग करून घेतले. अशी त्यांनी 4 कोटीच्या पुढे रक्कम वेगवेगळ्या बँकेत जमा केली. आणि हे किती काळ चाललं आणि लक्षात कुणाच्या आलं शेवटी? शेवटी त्यांच्याच लक्षात आलं की हे एवढे पैसे कसे घेतात. आणि त्याच्यानंतर ते लक्षात आल्यानंतर ते घाबरल्या अवस्थेत पोलीस स्टेशन आले आणि त्यांचा गुन्हा दाखल केला. आणि त्याचा तपास PI निकम साहेब करत आहेत. आता एका टीम आम्ही परराज्यात रवाना करतो आहे. तर मला असं लक्षात आलं की ह्या सिनियर सिटीजन ह्या एवढ्या घाबरलेल्या होत्या की त्यांनी आपल्या जवळच्या, आणि हे जे नेहमी तुमचं ऑब्झर्वेशन आहे, जवळच्या माणसाला पण हे सांगत नाहीत की काय घडलंय. अगदी याच्यापूर्वी एक 6 कोटीचा गुन्हा घडला होता. फिर्यादी व्हॉट्सअपवर डिजिटल अरेस्ट केल्याचंच त्यांना सांगितलं. आणि त्यांना त्यांचे पैसे संपल्यानंतर त्यांच्याकडे फिक्स्ड डिपॉझिट कुठे आहे याची विचारणा करून त्यांचे चेन्नईला असलेल्या अकाउंटवर जाऊन यांनी बाय प्लेन गेले आणि चेन्नईला जाऊन बँक खात्यातून पैसे रिलीज करून त्यांना भरले. इतक्या घाबरलेल्या अवस्थेत त्यांना भीती दाखवत आहेत. आणि त्याचा ते कुणाला शेजाऱ्याला सांगत नाही किंवा नातेवाईकांनाही सांगत नाही. त्या घाबरलेल्या अवस्थेत जाऊन पैसे वर्ग करत आहेत आणि फसवणूक होती त्यांची. ओके. हीच अशी केस आहे का आणखी तुम्हाला जे 4-5 केसेस तर अशा असतील ज्याचं तुम्हालाही आश्चर्य वाटलं? नाही, ह्या सगळ्याच गोष्टी आश्चर्यकारक आहे की सिनियर सिटीजनच याच्यात जास्त बळी पडत आहेत.
आणि त्यांना माहिती असून नंतर म्हणतात की आम्हाला काय झालं ते समजत नाही. पण ॲक्च्युली त्यांची नातेवाईकाला वगैरे सांगितलं पाहिजे, शेजारच्याला सांगितलं पाहिजे आणि अवेअरनेस एक सगळ्या ह्याच्यात आला पाहिजे. साधारणतः हे ज्येष्ठ सिटिझन आहेत ते एकटे एकटेच राहिलेले आहेत. त्यांचे जी पालक हे मुलं मंडळी आहेत, काही बाहेर देशात आहे किंवा दुसऱ्या राज्यात नोकरी करत आहेत. तर कमीत कमी त्यांना त्याबाबतचं अवेअरनेस त्यांच्या नातेवाईकांनी करायला पाहिजे की तुम्हाला काय अडचण आली तर आम्हाला फोन करा, हे करा आणि अशा कोणत्याही याला बळी पडू नका. हे झालं कारण बरेच एक केसमध्ये तर रिटायरमेंटला जवळ आलेल्या माणसाची पुरी पुंजी गेली, त्याची सगळी पुंजी गेली. आणि आता पैसे रिटर्न करताना किंवा हे करताना तपासात मोठे मोठे अडथळे येत आहेत आणि त्यांना आता पैशाची गरज आहे. या अवस्थेत त्यांची परिस्थिती एकदम हालाकीची झालेली आहे. आणि स्वप्नाली शिंदे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, हे जे 6 कोटीचं प्रकरण आहे ते तुम्ही हाताळलंय, ही डिजिटल अरेस्ट झाली कशी त्यांना? डिजिटल अरेस्ट त्यांना एक व्हिडिओ कॉल आला, व्हॉट्सअप कॉल आला, म्हणजे व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉलमध्ये त्यांना सांगितलं गेलं की तुमचं आधार कार्ड अमुक अमुक ठिकाणी लिंक झालेलं आहे. तुमचं जे पार्सल आलेलं आहे त्या पार्सलमध्ये काही ड्रग्ज सापडलेले आहेत आणि तुमचं आधार कार्ड हे मनी लॉन्ड्रिंगचे काही गुन्हे आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये डिटेक्ट होत आहात आणि मग तुम्हाला आमचं अरेस्ट वॉरंट काढलेलं आहे आणि अरेस्ट तुम्हाला घरी येऊन करणार आहेत. तर ती जी व्यक्ती होती की तिला तर रिटायरमेंटला 6 महिने राहिलेले आहेत. त्यांना 1-2 मुली आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी जर पैसे नाही दिले तर माझ्या घरामध्ये बदनामी होईल आणि त्यांना असं सांगितलं गेलं की जर हे तुम्ही कोणाला कळवलं नातेवाईकांना तर त्यांचीही नावं त्या केसमध्ये आम्ही घालणार आहोत. तर त्या भीतीने त्यांनी कोणाला संवाद साधला नाही किंवा कोणाला ही गोष्ट शेअर केली नाही. आणि या दरम्यान त्यांनी 6,30,00,000 हे वेळोवेळी जवळजवळ 8 ते 10 बँकांना त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत पैसे. त्या गुन्ह्याचा आम्ही कसोटीने आम्ही प्रयत्न करत आहोत की त्याच्यामध्ये त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण हे जे डिजिटल अरेस्ट झाली हा काळ किती आहे? किती काळ हे डिजिटल अरेस्ट करून ठेवलं? जसं ह्या केसमध्ये जवळपास 1.5-2 महिन्याचं डिजिटल अरेस्ट. बरोबर आहे. माझे जे आमच्याकडे जी केस आहे जी 6,30,00,000 त्याच्यामध्ये साधारण फक्त 5 ते 6 दिवसाचा डिजिटल अरेस्टचा प्रकार आहे. ओके. आणि तो एकदम काय मानसिकदृष्ट्या पूर्णपणे त्या समोरच्या व्यक्तीच्या कह्या जातो असं तुमचं? बरोबर आहे की समोरची आता आमच्याकडे भरपूर डिजिटल अरेस्टच्या केसेस आहे. म्हणजे ही सर्वात मोठी केस आहे 6,30,00,000 30 लाख, 40 लाख, 1 कोटी, 2 कोटी असे विविध जे फसवणूक रकमेसंदर्भात आहे. परंतु जेव्हा आम्ही फिर्यादींशी बोलतो कारण की आम्हालाही त्याच्यामध्ये जाणून घ्यायचं आहे की त्यांची मानसिकता काय होते. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांना प्रचंड प्रमाणात बंबार्डिंग केलं जातं की तुम्ही त्याच्यामध्ये ॲक्युज आहे, तुम्हाला ते पकडणार आहेत, एनी हाऊ तुम्हाला कुठूनही सुटका नाही, अरेस्ट वॉरंट तुमच्या नावाचं निघालेलं आहे. आणि त्यांना वेळोवेळी व्हॉट्सअपला काही लेटर्स पाठवले जातात. त्याच्यामध्ये आपले भारताचे जे आपलं अशोक स्तंभ आहे त्याचं जे काही वॉटरमार्क केलेला जो लेटर हेड आहे ते केलं जातं. आणि असं भासवलं जातं की खूप मोठे वरिष्ठ IPS अधिकारी किंवा सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी आहेत यांनीच तुम्हाला ते लेटर पाठवलेलं आहे. त्याच्यावर त्यांच्या साईन्स असतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की जर राजमुद्रा त्याच्यामध्ये दिलेली आहे, वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांची नावं त्याच्यामध्ये टाकलेली आहे तर ते खरंच आहे असं त्यांना भासवलं जातं आणि त्या मानसिकतेतून ते सदरचे पैसे रिलीज करतात. ही जी व्यक्ती आहे ही तर स्वतः मला असं कळतं की IT कंपनीमध्ये उच्च पदस्थ आहे, बरोबर? आणि हा प्रकार सुद्धा त्यांच्या बहिणीमुळे लक्षात आला, बरोबर? काय म्हणजे कसं हे लक्षात आलं? कारण की त्यांची बहीण ह्या बँकेतूनच रिटायर झालेल्या आहेत आणि हे सगळे पैसे त्यांचे 2 FD त्यांनी 3 कोटीची एक FD आणि 2,35,00,000 मोडल्या त्या FD चेन्नईमध्ये जाऊन. आणि जे काही त्यांचे सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे होते ते पण त्यांनी रिलीज केले होते. एक स्टेज अशी आली की त्यांच्याकडे पैसाच नव्हता की मग आता करायचं काय, म्हणून ते थोडेसे घाबरले की आता पैसाच नाही तर आता नाही दिला तर मला अरेस्ट होणार आहे. म्हणून त्यांनी त्यांची चेन्नईला असलेली बहीण यांना संपर्क केला आणि बहिणीला सांगितलं की अशी पैशाची गरज आहे. पण तिला हे सर्व माहीत होतं की असं डिजिटल अरेस्ट होतंय वगैरे किंवा पैसे जातात. मग त्यांनी त्यांना विचारलं आणि ते चेन्नईवरून तात्काळ पुण्यामध्ये आल्या आणि मग त्यांना कळलं की हे सगळं डिजिटल अरेस्टचा प्रकार आहे आणि त्यांनी आम्हाला संपर्क साधला. कदाचित मला वाटतं भारतातली तो सगळ्यात मोठी केस आहे. नेव्हर हर्ड की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 6-6.5 कोटी मुंबई सिटीमध्ये आहेत
त्याच्यापेक्षा त्या म्हणजे range त्या रेंजपेक्षा जास्त आहे. मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत ते असं केसेस. एखाद दुसरी केस आणखी तुम्हाला सांगता येईल की जी तुम्हाला खूप आश्चर्य करून गेली, असं कसं काय होऊ शकतं? नाही, ह्या सेम त्या मोडसच्याच संदर्भात. आहे. डिजिटल आरएसची मोडस सगळीकडे सेम आहे, फक्त फसवणुकीची रक्कम ही खालीवर होते फक्त. ओके. आणि हे आरोपी साधारणपणे ह्या दोन्ही केसमधल्या आरोपींचा ह्या राज्यांशी काही संबंध नाहीये, तर साधारणपणे हे आरोपी कोणत्या राज्यात येतात? असं सांगू शकत नाही आपण, स्पेसिफिक सांगू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये आम्हाला काही जे बँक अकाउंट दिसतात ते काही महाराष्ट्रातले पण असतात, काही इतर राज्यातले पण असतात. म्हणजे असं आपण पर्टिक्युलर एका राज्यासंदर्भातला आपण भाष्य करू शकत नाही, कारण की जे बँकांमध्ये जे अकाउंट तयार केले जातात तर ते बँकांचे अकाउंट जेव्हा तयार होतात तेव्हा त्यांचे नाव, पत्ते, आधार कार्ड नंबर किंवा KYC, मोबाईल नंबर हे जास्त कडक पद्धतीने त्याची तपासणी व्हावी. जर ती तपासणी झाली तर अशा प्रकारचे हे खोटे अकाउंट ओपन केले जाणार नाही. आणि सायबर क्राईमचा जे प्रकार आहे तो थांबवायला त्याला एक रोख मिळेल. की किती जे फसवले गेले त्यांना पुन्हा मानसोपचाराची गरज पडली असे किती लोक तुमच्या भागात? नाही, ॲक्च्युली आता एवढे सगळी जर आयुष्याची पुंजी जर त्यांची जात असेल तर त्यांचा तो मानसिक धक्काच असतो संपूर्णतः. आम्ही त्यांना न्याय द्यायचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु कधी कधी बँकेचे खात्यांमध्ये जर अपूर्ण पत्ते वगैरे आम्हाला मिळाले तर टेक्निकल दृष्ट्या आम्हाला काही लिमिटेशन येतात आरोपीपर्यंत हे करायचे. किंवा एखादा गुन्हा घडत असेल तर त्याच्यामध्ये एकाच वेळेस आम्हाला 100 अकाउंट मिळतात, तर मग 100 बँक अकाउंटला आम्ही पत्रव्यवहार करून त्याची पूर्ण माहिती येऊन त्याच्यावर ॲनालिसिस करणं हे खूप क्लिष्ट आहे तो तपास. आणि तो वेळखाऊ तपास आहे म्हणजे. आणि परंतु आता सध्या पुण्यामध्ये सायबर क्राईमचं एवढं प्रकरण वाढते की एकाच वेळेस आमच्याकडं रोजच्या FIR दाखल होण्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. 10 ते 12 थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या थकलेल्या असताना सुद्धा आमच्याशी बोललात, मला ते माहिती आहे. असं आहे की मग मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा यासाठी उल्लेख केला की ते ज्या पद्धतीनं AI आणि त्या सगळ्या संदर्भात बोलतायत तर ती गोष्ट लोकांनी स्वतः समजून घ्यायला हवी. आता हे जरी खाकी वर्दीतले असले तरी त्यांच्यासुद्धा मर्यादा आहेत, कारण गुन्हेगार सगळ्यांच्या पुढं गेलेले, त्यांना रोज रोज तेवढंच काम करायचं त्यांना. त्यामुळं तुम्ही आणि मी अवेअर असणं गरजेचं आहे. हे काही करू शकणार नाहीत एका मर्यादेच्या पुढे जाऊन. अर्थात ते उत्तम पद्धतीनं काम करतायत, त्यांच्याकडं पुरेसं मनुष्यबळ नसताना सुद्धा. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.